माझा नक्की सर्जरी वगैरे करायचं काम पडायचं काम पडलं. कुठेतरी बुद्धिमत्तेसोबत विद्वत्तेसोबत शिक्षणासोबत आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि आपण पाहिलं की गुणवत्ता ही कोणा समाजाची कोण्या विशिष्ट वर्गाची त्यामध्ये आर्थिक बाबी असतील याची काही ती हे नाही आहे, काही मालमत्ता नाही आहे. म्हणूनच आता तुम्ही सातारा सांगली भागातील एक मेंढरुळ वळणारा पोरगा, काय नाव सांगा तुम्ही? बिरदेव ढोणे. सगळ्याला माहिती आहे ना, आणि तर बा बिरदेव की जो बकऱ्या वळणारा पोरगा आज UPSCमध्ये गेला. परवा त्याच भागातला एक 22 वर्षाचा केवळ तरुण त्या ठिकाणी पुन्हा UPSCची परीक्षा पास झाला. म्हणून आपली जिद्द आपली चिकाटी कायम ठेवा, सातत्यानं अभ्यास हेच आपलं ध्येय ठेवून सानंद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील ते बालक समितीच्या माध्यमातून असतील, व्यक्तिगत असतील, ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहत आले. यापुढेही ते तुम्हाला या कार्यात मदत करतील. मी कर्तव्य करते संत गजानन कुलकर्णी आमचे सानंद साहेब हे आपलं पुढचं आयुष्य अतिशय निरोगी, सुदृढ आणि त्यांची राजकीय भरभराट त्यांच्या मनामध्ये ज्या काही कल्पना असतील त्या पूर्णत्वास आहे जगदंबा अनेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.